नमस्कार, स्वागत है आपका दैनिक कैप्चन न्यूज़ में। मैं हूं भास्कर लिंगम। आइए बढ़ते हैं खबरों की ओर। नमस्कार, स्वागत है आपका दैनिक कैप्चन न्यूज में। आसिस यूएम चर्च ऑफ गॉड यूनिवर्सिटी छात्र स्वयंसेवक समूह के द्वारा मुंबई में सफाई अभियान का आयोजन ग्रीन अर्थ परियोजना के साथ हरित मुंबई बनाना। आसिस यूएम चर्च ऑफ गॉड यूनिवर्सिटी स्टूडेंट्स वॉलंटियर ग्रुप पूरे मुंबई में स्वच्छता गतिविधियां संचालित करता है। संगीत सम्राट नौशाद अली रोड और शेरली राजन रोड में सफाई अभियान का आयोजन किया गया। इस शानदार सफाई अभियान आसिस यूएम का समर्थन करने के लिए आसिस यूएम ने अनिल परब जी, विधान परिषद सदस्य, राजू भुटकर जी, पूर्व नगर पार्षद, मुंबई पुलिस और बीएमसी को धन्यवाद दिया। प्रथमतः धन्यवाद विथ द हार्ट ऑफ मदर या संस्थेमार्फत आज जो जगभरातील सर्व विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन आज जो उपक्रम राबवला आहे त्याबद्दल मी त्या संस्थेला प्रथमतः धन्यवाद देतो। असे उपक्रम व्हायला हवेत आपल्या मुंबईसारख्या शहरामध्ये। असे उपक्रम वारंवार व्हायला पाहिजेत आणि देशातील जो यंग क्राऊड आहे, आपल्या देशातील मला किंवा सर्व जगभरातील यंग क्राऊड आहे आणि तो आज सगळा एकत्र आला आहे आणि एकत्र येऊन ते आज इथे मुंबईत स्वच्छता अभियान त्यांनी राबवलं आहे। त्याबद्दल मी त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा इथे धन्यवाद देतो। आणि असेच उपक्रम आमच्यासारखा विभाग आहे, आम्ही ज्या विभागातून येतो त्या विभागात आमच्या इथे मोठ्या प्रमाणात स्लम एरिया आहे, झोपडपट्टी विभाग आहे आणि अशा विभागात सुद्धा जो यंग क्राऊड एकत्र आला आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून जर असे उपक्रम राबवले तर आपली मुंबई अतिशय स्वच्छ आणि सुंदर होईल। अर्थात ती सुंदरता आहेच, पण ती फार स्वच्छ आणि निरोगी व्हायला हवी आणि निरोगी होण्यासाठी आपल्या सगळ्यांना यात सहभाग द्यायला हवा। आणि याबद्दल आपण जे करताय कार्य अतिशय महान कार्य करताय, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा अत्यंत ऋणी आहे। और सर साउथ कोरिया से विद्यार्थी भी यहाँ पर आए हैं और जो तमाम जो मुंबई के विद्यार्थी है उनको समर्थन दे रहे सफाई के लिए, क्या बोलना चाहिए? बहुत अच्छा आहे। मी तेच सांगतोय की साऊथ कोरियाची असू दे, आपल्या मुंबईची असू दे, आपल्या देशातले असू दे, यंग क्राऊड जे आज चांगले ह्या उपक्रमात कुठल्याही बाकीच्या गोष्टीकडे न भर करता आज अशा उपक्रमामध्ये, सार्वजनिक उपक्रमामध्ये जिथे देशाचं आणि शहरांचं हित जपलंय अशा उपक्रमामध्ये सहभागी होत आहे, त्याबद्दल मला अतिशय आनंद वाटतोय। आणि असंच जर चालू राहिलं तर आपल्या देशाचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे, याबद्दल काही शंका नाही। थैंक जी, सबसे पहले पिता माता को धन्यवाद देती हूँ। आज आसिस युवाओं के द्वारा माता के मन से सफाई किया और पीआईबी के साथ में किया। अकेले करना बहुत मुश्किल है, लेकिन एक साथ करना तो परमेश्वर की इच्छा है। इसलिए आज यहाँ युवा सदस्यों अच्छा काम करने के लिए इकट्ठे हैं। केवल आज का दिन समाप्त नहीं, हम इसे बार बार करेंगे। धन्यवाद। Yeah, today we had a street cleanup. So through this we want to respond in climate change. So by our activities we want to share mother's love. So we work together with ASIS. Thank you. What is your mission and vision behind this drive? So we have mission save the world from A to Z. So this is our slogan of ASIS. So we are doing many activities to save the world. So we do many activities like cleaning up streets like today. So by this we want to respond to climate change and make our earth a sustainable world. सर्वात पहिला मी पिता आन्सांगला आणि स्वर्गीय माता येरुशलेमला धन्यवाद देते की आज या पहाटे आम्हा युवा सदस्यांना इथे इकट्ठा केलेला आहे। तर आम्ही आसिस वाव चर्च ऑफ गॉड या संस्थेवरून आहेत आणि ही संस्था 175 देशामध्ये आहेत आणि या संस्थेचे 7500च्या वर चर्च आहेत। तर आज आम्ही इथे इकट्ठे झालेलो आहेत कारण की आज आपण बघू शकतो की समाजात खूप सारे गुन्हा होत आहेत आणि लोकांना याची जागरूकता नाही, पण आम्हाला या जगाला एक चांगलं स्थान बनवायचं आहे। म्हणून सर्वात पहिला आम्ही एक बदलाव तर नाही करू शकत, पण आम्हाला सर्वात पहिला जागरूकता हे करायचं आहे। त्याच्यानंतर आम्हाला गव्हर्नमेंट याची सपोर्ट पाहिजे कारण की ही खूपच मोठं कार्य आहे, त्यामुळे आम्हाला खूप सारं असं सपोर्टची आवश्यकता आहे। आणि तिसरं आहे की आम्ही परमेश्वराने आम्हाला एक ज्योती आणि नमकची भूमिका दिलेली आहे। त्याचा अर्थ आहे की आम्हाला या पृथ्वीच्या लोकांच्या समोर परमेश्वराची महिमा फैलावायची आहे, म्हणून हे कार्य आम्ही इथे आज केलेलं आहे।
तर आज या कार्याद्वारे आम्ही फक्त परमेश्वराची महिमा प्रकट करण्यासाठी इथे इकट्ठे झालेलो आहेत. म्हणून आज चर्च ऑफ गॉड हे आपण बघू शकतो की प्रत्येक देशामध्ये चांगले कार्य करत आहेत. जसं रक्तदान शिबिर झाले, जसं सफाई आंदोलन झालं, तर रोपे लावणे, असे खूप काही कार्य केलेले आहेत. आणि प्रत्येक देशामध्ये खूप सारे अवॉर्ड जसं सायटेशन झाले हे त्यांनी प्राप्त केलेले आहे. तर हे शक्ती त्यांना कुठून भेटलेली आहे, तर हे परमेश्वराच्या द्वारे दिली गेली शक्ती आहे. तर आज हे जे कार्य परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे त्याला आम्ही अजून पुढे चांगल्याने करूया ही आमची डिटर्मिनेशन आहे. म्हणून पितावर माताला धन्यवाद. थँक्यू. मी स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताला अनंत धन्यवाद देते की त्यांनी आज स्वच्छ अभियानच्या द्वारा त्यांचा प्रेम आणि त्यांची महिमा पसरवण्यासाठी हा तरीका दिला. यासाठी मी त्यांचे आभारी आहे की त्यांनी खरोखर खूप सुंदर भाऊ बहिणींना एकत्र करून परमेश्वराची महिमा आणि त्यांच्या बलिदानाला जाणण्याचा मोका दिला. आणि स्वच्छ अभियानमध्ये जो पोल्युशन वाढलं आहे ना ते पण साफ करण्याची अनुमती देण्यासाठी मी पिता मसीह आनसांगजी आणि स्वर्गीय माता नई यरुशलेमला अनंत धन्यवाद देते. गॉड ब्लेस यू. First of all, I'd like to give thanks to Heavenly Father Christ Ansang Hung Name and Heavenly Mother New Jerusalem for allowing us to do all the cleanup around Carter Road area. And Access Bow and Ayuba members and IWA members had done a good job. So we actually Access is from A to Z like a one family. We are working together and we are from the World Mission Society Church of God. We want to glorify our Heavenly Father and Heavenly Mother. So we want to make this place a green forest and like Mother's forest. Like Mother said, we need to plant one tree. That way we need to bear one fruit and glorify Heavenly Mother Jerusalem to all the world. We love you. We love you. We love you. Wow. जी, मैं वर्ल्ड मिशन सोसाइटी चर्च ऑफ गॉड आसिस यूनिवर्सिटी टीम से हूँ और हमारा लक्ष्य है कि हम संसार के छोर तक स्वर्गीय माता का प्रेम सभी लोगों को दे और ज़्यादा से ज़्यादा यूनिवर्सिटी और वर्क मिशन भी साथ में वॉलंटियर सर्विस करते हुए माता जी का प्रेम सभी लोगों को प्रशंसा पाने योग्य बना सके. धन्यवाद. अधिक खबरों के लिए हमारे चैनल को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करें.